माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी स्वागत करीत आहे. मित्रांनो, या मुलांचा पहा शौक काय आहे. या पोरांना ही बाजूला जी दिसते आहे ती बैलबंडी जुंपून ह्या खोंडांना ती शिकवत आहेत. सोबत त्यांचा हा घोडा आहे पलीकडच्या बाजूला, ते सुद्धा शिंगरू आहे. म्हणजे घोड्याच्या लहान पिलाला शिंगरू म्हणतात. शिंगरू आणि हा खोंड याची ही ती गाडी जुंपायला लागलेली आहेत. आगलावाडीमध्ये खांडेकर वस्ती आहे आणि या वस्तीच्या मुलांना मोठा हा शौक आहे. बघा, पहा, ही बैलबंडी आहे. तुम्हाला दाखवतो जवळ नेऊन. अशा पद्धतीनं ते शिंगरू जुंपत आहेत. पलीकडच्या बाजूला खोंड आहे, तो पहा खोंड, आणि ही बंडी बैलबंडी पहा, बैलबंडी आहे. चाबूक आहे हा ठेवला आहे. अशा पद्धतीनं सुरुवातीला खोंड जुंपताना फार अवखळपणा करतो खोंड, सहजपणे गाडीला ओढत नाही. मुलंही लहान आहेत, बैल ही लहान आहे, म्हणजे खोंड आहे. आणि त्यांनी हा जो प्रकार बंडी जुंपण्याचा केलेला आहे तो बघायला मला बोलवलं आहे. मी आलो आहे. हे पहा, अशा पद्धतीनं ते सराव घेत आहेत. बघूया आपण. बैलबंडी निघाली आहे आणि मला बसा म्हणून सांगायला लागलेत. मी बसतो. बसा, पाडू नको बाळा. अशा पद्धतीनं हा घोडा शिंगरू, या बाजूला हा खोंड आहे. पुढं एक जण त्याला शिकवतोय. सावकाश जाऊ द्या पोरांनो. अरे सावकाश जाऊ दे. अशा पद्धतीनं सावकाश जाऊ दे. पहा, मला थांबव. पहा, हा काही थांबायला तयार होत नाही. हो, थांबव. हां, बरं, थांबव. हो, थांबव. अशा पद्धतीनं हा खोंड बऱ्यापैकी तयार झालेला आहे. शिंगरूही बऱ्यापैकी तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं हे पहा, याला घोडाबंडी म्हणतात. हा सराव चालू आहे. नवीन खोंड किंवा बैल गाडीला जुंपल्यानंतर तो सराव झाल्याशिवाय नीट चालत नाही. हे पहा, व्यवस्थित चालायला लागलेला आहे. हा पहा, असं पहा. अशा पद्धतीनं हा बैलगाडी चाललेली आहे. पहा, भरधाव निघालेली आहे आणि हा सराव करावा लागतो. त्यांनी मला बोलवलं, दाखवलं तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.